मित्रांनो, इझी न्यूजच्या मायक्रोस्कोप मध्ये मी भागवत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सगळ्यात पहिले हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, ज्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये तिला बाहेर काढा असं म्हटलं जातंय, तर ह्या कार्यकर्त्यांच्या बापाचा रस्ता आहे का तो की तिला बाहेर काढा म्हणून? ह्या कार्यकर्त्यांची बुद्धी जी गुडघ्यामध्ये, ती गुडघ्यातून काढून मेंदूत बसवण्याची खरी ही गोष्ट काढण्याची गरज आहे. त्या महिलेला त्या ठिकाणून काढण्याची गरज नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही हा दुसरा व्हिडिओ बघा. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. आता मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने जे नारी शक्ती वंदन विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं, म्हणजे त्याचे जे अमेंडमेंट त्यांनी 131वी घटना दुरुस्ती संसदेमध्ये आणली होती आणि ती 16 एप्रिलला ती आणली आणि त्याच्यानंतर विरोधकांनी त्याच्या अगेन्स्ट मध्ये मतदान करून ते विधेयक पाडलं. आणि हे विधेयक पाडल्यापासून भारतभरामध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं सुरू झालेला आहे की विरोधी पक्ष कशा पद्धतीने महिला विरोधी आहे, महिलांना जे 33% आरक्षण द्यायचंय त्याच्या विरोधी आहे. यासाठी त्यांनी कॅम्पेन लॉन्च केलंय. आता त्यांची कॅम्पेनची टूल काय आहे, तर ते प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहे. महत्वाचे नेते त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये महिला नेत्यांना सोबत बसून पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते आंदोलन करताय. आता काल मुंबईत जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये एक महिला तिच्या मुलाला घेण्यासाठी जात होती, त्याच्यासाठी ती 1 ते 1.5 तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकली. कशामुळे की गिरीश महाजन समोर तिथं मोर्चाच्या तिथं बोलताय आणि तो मोर्चा त्यांनी काढलेला. म्हणजे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू आहे. आता त्या महिलेनी ज्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गिरीश महाजनांकडे नव्हतं. त्यांना अक्षरशः तिथून पळून जावं लागलं, निघून जावं लागलं. त्या महिलेने देखील त्यांना तसंच पद्धतीचं उचलून लावलं. आता मित्रांनो, ती एक महिला उच्च शिक्षित आहे, ती खडखड इंग्रजी त्या ठिकाणी बोलते. तिथले जे पोलीस अधिकारी, त्यांचा जो व्यवहार आहे त्या महिलेसोबत तो अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे त्यांनी भीड हटवायची सोडून ते महिलेलाच त्या ठिकाणी तुमचा आवाज कमी करा, हाकलण्याचा प्रयत्न करता. ती एक आई आहे, ती एका आपल्या मुलासाठी लढतीये. आता तुमचं आंदोलन कशासाठी होतं की महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी. मग या 33%च्या आरक्षणामध्ये ही महिला येत नाही का? म्हणजे यांच्या बुद्धीची कीव येते. आणि खास करून ह्या पक्षाचे जे कार्यकर्ते ना, अत्यंत बिंडोक, यांची बुद्धी इथे नाही तर गुडघ्यात आहे. आणि ही गुडघ्यातली बुद्धी काढून त्यांनी डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न तरी निदान केला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीला खरं बाहेर काढण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असणार की महिलांच्या हक्कांसाठी कोण बोलतंय, तर ज्यांनी गुजरात दंगलीमध्ये ज्या 11 बलात्कारांना सोडून त्या ठिकाणी दिलं, म्हणजे सगळ्यात बिल्किस बानो प्रकरणामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना सरकारने सोडून दिलं 11 जणांना. त्यांचा व्यवहार चांगला होता अशा पद्धतीचं काही गोष्टी सांगून. आता गुजरात दंगल इतकी भयंकर दंगल, त्यामध्ये 11 बलात्काराचे आरोपी हे सरकारने सोडून दिले. असं सरकारमधले लोक आज महिलांच्या आरक्षणासाठी सांगताय 33% आरक्षण त्या ठिकाणी दिलं जात नाहीये, म्हणून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय. जे विधेयक 2023 सालीच मंजूर झालंय, तुम्ही लागू केलं नाही. खरे गुन्हेगार तर तुम्ही. म्हणजे 543 सीट्स मध्ये द्यायला काय अडचण नाही. म्हणजे ती गोष्ट जी व्हायरल होती की माझ्याकडे 543 आंबे आणि त्यातले आंबे मी तेव्हाच महिलांना देईल जेव्हा ते 850 होतील. यात कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाहीये आणि हे लॉजिक सर्वसामान्य लोकच आता हाणून पाडताय. आता ज्या महिलांसाठी आंदोलन तुम्ही करताय, असं दाखवण्याचा प्रयत्न करताय, त्याच महिला तुम्हाला प्रश्न उपस्थित करताय आणि त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. दुसरं प्रकरण मित्रांनो, हाथरस आणि कठुआ. आता उत्तर प्रदेशमधील हाथरस आणि जम्मूतील कठुआ बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने भाजपची आणि तत्कालीन नेत्यांची, तिथल्या नेत्यांची जी भूमिका राहिली आहे,
त्या भूमिकेबद्दल किती मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. म्हणजे काही ठिकाणी बलात्काराच्या आरोपी असणाऱ्याच्या समर्थनामध्ये काही लोकांनी मोर्चे काढले आणि हे लोक आज म्हणताय की आम्ही महिलांसाठी 33% आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय. सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो, जो भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची इमेज वगैरे सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो ना की छाती बाडून आपण सांगतो की तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध बघा, आंतरराष्ट्रीय संबंध बघा, 56 इंचाची छाती. मित्रांनो, मणिपूर सारखं राज्य इतक्या दिवसापासून जळतंय आणि ते आता पुन्हा एकदा तिथं त्या प्रकारचा हिंसाचार उफाळलाय. मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न ढिंड काढण्यात आली, तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी त्याच्यावरती साधं भाष्य सुद्धा त्यांना करावंसं वाटलं नाही. आणि हे लोक आज म्हणताय की महिला संरक्षण, महिला आरक्षण ह्या गोष्टी बोलतायत. तर हे कुठंतरी हास्यास्पद आहे आणि ह्या प्रकरणांबद्दलची जी यांची भूमिका राहिली त्याच्यावरून कोण यांच्यावरती विश्वास ठेवेल असा प्रश्न आता निर्माण झालाय. त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो, तुम्हाला माहितीये की ब्रिजभूषण सिंगचं जे प्रकरण राहिलं त्याच्यामध्ये भारतीय कुस्तीपटूंवरती कशा प्रकारे लैंगिक शोषणाच्या आरोपानंतरही भाजपने त्याला परत खासदारकीचं त्या ठिकाणी तिकीट दिलं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही. आणि अशी त्यांची भूमिका होती की ते त्याचं समर्थन करताय ब्रिजभूषण सिंगचं, तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न तेव्हा त्या ठिकाणी भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी आणि जे आज एकदम सांगताय की महिला विरोधी आम्ही, महिला समर्थन आम्ही, त्यांची कुठलीही भूमिका त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. बेटी बचाव बेटी पढाओचा निधी जो आहे तुम्ही, तो जो कॅगच्या रिपोर्ट नुसार, कॅगचा जो अहवाल आला त्याच्यानुसार जास्तीत जास्त पैसा हा फक्त जाहिरातींवरती खर्च करण्यात आला, ना की इम्प्लिमेंटेशन वरती, ही योजना राबवण्यावरती, मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी यासाठी त्याचा वापर झाला नाही. त्याचा वापर कशासाठी झाला? फक्त मॅक्झिमम जाहिरात करण्यासाठी. म्हणजे जसं पेट्रोल पंपावरती एक चेहरा लावलेला होता तशा पद्धतीची जाहिरात करण्यासाठी फक्त या निधीचा वापर झाला. म्हणजे याच्यातही सपसेल फेल सरकार झालेलं आहे. दुसरं मित्रांनो की एनसीआरबीचे तुम्ही जर आकडेवारी काढून बघितली तर त्या 21 राज्यांमध्ये ज्या ठिकाणी आता सेंट्रलचं गव्हर्नमेंट आहे आणि तेच 21 राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत आणि स्वतःच्या ताकदीवरती जे सरकार आहे त्या राज्यांमध्ये एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार महिलांवरचा अन्याय अत्याचाराच्या जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं सोडून, वरती काम करायचं सोडून, जे इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे आणि ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जी भारताची नाचक्की जगभरात झाली की ज्याच्यामध्ये आपली कुठल्या प्रकारची भूमिका राहिली नाही, ह्या भूमिकेतून जे प्रश्नचिन्ह देशाच्या सर्वोच्च नेतृत्वावरती निर्माण झाले, यापासून भारतीय लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा अशा प्रकारचं एक नरेटिव्ह भारतामध्ये चालू केलेलं आहे. पण याला लोक हाणून पाडतील. कारण मित्रांनो, आणि दुसरी एक गोष्ट की आता जे ज्या पद्धतीचं नरेटिव्ह पसरवतात त्याच्यावरून असं वाटतं की 2029च्या ज्या निवडणुका आहेत त्या पूर्व मुदत देखील घेतल्या जाऊ शकतात. कारण आता जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली नाचक्की आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये एक समज जो वाढत चाललाय की सत्तेतल्या पक्षाबद्दलचं जे जनमत आहे ते बदलत चाललंय आणि 2019च्या तुलनेमध्ये 2024चं जे बहुमत होतं, जो आकडा होता सत्ताधारी पक्षांचा, तो ऑब्व्हियसली कमी झालेला आहे. आणि ही जी लोकप्रियता होती 2014ची ती आता पूर्णपणे कमी झाली आहे. मग या सगळ्या गोष्टींना कुठंतरी डायव्हर्ट करण्यासाठी ज्या 4 राज्यांचं इलेक्शन आहे तिथे देखील एक महिलांचं वेगळ्या प्रकारचं नरेटिव्ह पसरवण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात आहे. पण मित्रांनो, ही जी काल महिलेसोबतची जी वागणूक तिथल्या भाजप कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची होती, यावरनं खरा चेहरा उघडा पडलेला आहे की हेच का तुमचं महिला आरक्षण आणि संरक्षण. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या भूमिकेबद्दल? कमेंट करून नक्की कळवा आणि इझी न्यूजचे व्हिडिओज असे शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.